Hello, 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 hello. Hello, 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 1 2 3 4 माइक टेस्ट. हॅलो, आवाज सर्वांना येतोय का रे पोरांनो? आवाज येतोय ना? पाऊस बाहेर आणि थंड होता ते हवा तसा. आता आपण पण थंड व्हायचंच आहे, काय काळजी करायची नाही. आणि म्हणून हॅलो 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 गावा दादा मॉनिटर येऊ द्या थोडा अजून. हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 हॅलो. आवाज सर्वांना येतोय ना नक्की? अगदी शेवटपर्यंत येत नसेल तर सांगा. ह्यांची वाट पहिली बघली करा अगोदर. हे आमचं खरं यजमानी आहे. फक्त 2 दिवस कर काढा आधी सांगते ना. पण आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरू करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय विकासजी लांबरे बुवा शाहिरांना विनंती करतो. शाहीर कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाचे उत्तर घेऊन यायचे. माझा देखील विषय या ठिकाणी घेऊन जायचा. करायची सुरुवात. गणपती बाप्पा. काही कळना मला ग. एक बात म्हणाला या खाती माये खाती. अग एक बात म्हणाला या खाती माये खाती. अग काग तू येडा बसाती याने कराच्या. अग या जीवाची राई राई होती. अग काग तू येडा बसाती याने कराच्या. जीवाची राई राई होती. आणि माझा बाप्पा आणि विनवणी हा कामावर तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. म्हणून माझी विनंती तुला रे तूच घडविल मला रे. तुझ्या आठवणी रसिका या हृदयामध्ये राहती. अरे तुझ्या आठवणी रसिका या हृदयामध्ये राहती. आहे तूच रे अरे खरा माझ्या जीवनाचा साथी सदैव राहो. तुझ्या माझ्या प्रेमाची नाती आहे तूच रे माझ्या
माझ्या जीवनाचा खरा साथी सदैव राहो तुझ्या माझ्या प्रेमाची नाती सुख करता दुःख करता विघ्नहर्त्या कशाला नाता बंधन करू नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम निवाड अभिवादन करू हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा विराज योगीराज व भूषण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वास आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करू राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊंना शाहिरी मानाचा मुजरा करून सिंहाचा छावा धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवारण करून मराठी अस्मितेचा माळेबेंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून माझी पांचाटी माझी पालनमार माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेच्या छटावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन श्री सचिनदादा मानव आणि सहकारी आयोजित माननीय श्री बाबूशाही पाटील यांच्या सौजन्याने कलगी आणि तुला असा नाचाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटे श्री नाट्य मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा दुर्गादेवी नृत्य कला पद्धत माळगुंड दुर्गावळीवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो म्हणून ज्यासाठी केला होता अट्टहास ज्यासाठी केला होता अट्टहास तो शेवटचा दिस गोड व्हावा आणि आज मायबापानं माझे बंधू माझे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक सचिनदादा मालप आणि आयोजित यांचा हा अट्टहास पूर्ण झालेला आहे आणि आजची सेवा ही हाऊसफुल मित्रांनो झालेली आहे. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हे प्रेम आहे तुमचं हे आशीर्वाद आहे तुमचे. कारण का कार्यक्रमाच्या टायमिंग वर 7चा फेरा गेलाय घाबर 10 वाजले कार्यक्रमाला उशीर झालेला आहे जवळजवळ 2-2.5-3 तास. तरी सुद्धा तुम्ही थांबलात तुमचे मनापासून आभार मानतो. कारण मित्रांनो सांगायला अभिमान का वाटतं थोडक्यात या ठिकाणी आवडत्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या जोडीला आता भले बाजू आदिमाईची मांडतोय पण महाराष्ट्रातले एक गावातले 2 बैल आहेत मथुर आणि बकासूर है ना. ती जोडी तशी लोकांना आवडत तशी ह्या सुद्धा जोडीला लोकांनी पसंती दिलेली आहे. आजचा सुद्धा कार्यक्रम हाऊसफुल उद्याचा सुद्धा कार्यक्रम मुंबईचा हाऊसफुल झालेला आहे. आणि म्हणून बारी या ठिकाणी ही बारी होणार आहे मित्रांनो शब्द देतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा माझे बंधू सचिनदादा मालप आणि सर्व सहकारी आमचे बाबूशेठ पाटील या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आजचा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या सोबतीने पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार आज मला वारंवार कार्यक्रमाला भूमिका साथ करतात माझे बंधू झी वाफे त्यांची प्रत्येक रियालिटी शो मध्ये भूमिका वाजते विशालदादा सुद्धा
त्यांच्यावर मला साथ करतात माझे बंधू ललित बेसरे. कीबोर्डला मला साथ करतात माझे बंधू 2026 असो धमाका मित्रांनो मोठा आहे पंकज दादा काटाळे. ऍक्टोमेंटला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काटाळे. शेतीला मला साथ करतात माझे बंधू रोहित जाधव. आणि मित्रांनो आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करताय. वारंवार प्रत्येक कार्यक्रमाला सांगतो, नुसतं नाव मोठं लक्षण मोठं अशाचा भाग नाही. प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकच सांगतो, अरे या माझ्या कोकणामध्ये अरे साला असा एकही गाव नाही जिथे माझ्या गावा सावंतचं नाव नाही. आमच्या गावाला सर्व या ठिकाणी आमची मंडळी आमचे या ठिकाणी सर्व ही आमची संकेत असेल या सर्व माझ्या मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये या रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत शाहीर मंडळी उपस्थित आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी माझे गुरुबंधू आणि मला गुरु समान असणारे सन्माननीय आदरणीय प्रभाकरजी धोपट पावली आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे युवा आहे, नवा जो मार्केटला सध्या छावा आहे. परवाच एक ठिकाणी कार्यक्रम झाला, माझा भाऊ शुभम माटेल आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळापैकी उपस्थित राहिलेला आहे. सन्माननीय शाहीर माझे बंधू तोरेवाली शाहीर सोनियांची लोगडे मावली, नंदकुमारजी बेंद्रे मावली, विनोदजी भोड मावली, रोहितजी माचिवले मावली, राजजी कातकर, ओंकारजी शिताप मावली, विजयजी निमरे मावली, नंदकिशोर अग्रे मावली आणि विनोदजी मांडवकर मावली या माझे सर्व शाहीर मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. मित्रांनो त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक आमचे बाबा तुकारामजी मालक हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळात वेळ उपस्थित आहेत. या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो आपली सीएसपी टीम आणि कोकणातील आपल्या नामवंत एक संगीतकार ज्यांची गाणी ज्यांच्या संगीतबद्ध केलेली गाणी ही प्रत्येक कोकणवासियांच्या मनामध्ये एक जागा करून ठेवली. माझे बंधू पंकज दादा खाडेकर आणि सर्व आमची सीएसपीची टीम या ठिकाणी आज हजर आहे. या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू सागरदादा रोहितकर आज भोगरवरून आजगोली गावातील इकडच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. या देखील मानाचा मुजरा करून आजच्या कार्यक्रमासाठी माझे बंधू आमचे राजूदादा खेडेकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचा लाडका आपला कोकणकर आरजी आमचे श्यामदादा असतील, आमचा चंदन असेल आणि कॅमेरे लावलेले माझे सर्व आमचे सुजितदादा नागरेकर असतील. ही सर्व या ठिकाणी बाकी त्यांची नावं जेवढे दिसते त्यांची नावं घेतोय. बाकीच्या माझ्या मित्रांनी कोणी राग मानून घ्यायचा सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आता राहिलं आहे ना जागा पण भारी आहे. वधू कक्ष आणि वर कक्ष सचिन दादा आज लागला आमचा लावूनच टाकला आवाज फक्त अंतरपट मध्ये धरायला नंतर यामध्ये झाला. आदरणीय सन्माननीय शब्दांचे जादूगार विकासजी नागोले बुवा त्यांचा सर्व संच त्यांचे संगीतकार या सर्व मित्रांना शाहिरी मानाचा मुजरा मित्रांनो करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्या दोन्ही शाहिरांना बोलाचा सहकारी शांततेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो. दोघांचा डायलॉग नाही ना लय फेमस केलेला ना मोठं गाण केलं गंमतमध्ये पण त्याला मागच्या वारीपासून सांगतोय तुम्ही गार करा गरम करा आहे ना भेंडी तुम्हाला भेंडी गवार दोडका कारला हा सगळा देऊन टाकतो अशी घेऊन जाऊ उद्या मुंबईत जाईपर्यंत तुम्हाला कपायचं नाही म्हणून म्हणतात गोवांचा डायलॉग आहे म्हणतात मोठं गार केलं गंमत मध्ये. अरे पण आज सुद्धा तुमच्या समोर राजेश भाऊ आहे उभा समोर मोठ्या हिंमत मध्ये आणि तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादात नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम विजयजी निकम यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कार्यक्रमाची सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या ठिकाणी मित्रांनो आज तारीख आहे 18. आजपासून बरोबर 7 दिवसानंतर एका आठवड्यानंतर पांडुरंगाची आषाढी वारी या ठिकाणी आहे. सर्व माझे साधू संत सर्व माझे वारकरी भाविक त्या पंढरपूरच्या दिशेने आपल्या पायी वारीचा वाटचाल चालू आहे. सर्व वैष्णवांचा मेळा त्या चंद्रभागेमध्ये जमणार आहे आणि म्हणून ही स्तवन माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करते. शाहीर ओ बुवा
विकासजी नांबोरे, विकास शेठ नांबोरे, सचिन दादा म्हणतात मी गुरांकडे जाऊन म्हणतात राग शिकलोय, झोपट मावली गुरांकडे जाऊन राग शिकलोय. त्यांना म्हटलं मी पण बाथरूम मध्ये गावाला जाऊन शिकलोय गाणी बोलायला. आणि गुरांकडे जाऊन जाऊन त्यांना राग आपला एकच शिकलोय, त्याच्यावर काही त्यांना जमत नाही. आणि म्हणून स्तवन माझ्या पांडुरंगाच्या चरणामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे का लक्षात आलं. की माझ्या पंढरीच्या विठुरायाचा आहे महिमा घनघोर, युगायुगे सांभाळी तो साऱ्या विश्वाचा भार. दिन दुबळ्या भक्त जनाना आहे त्याचा आधार, म्हणून कलियुगी चालतो त्याच्याच नामाचा जय. अरे मनुष्य आम्ही आज तुमची खरी कसोटी म्हणालाय गोवा, आज इथं आहे ना भेंडी आणि गावात नाही गोवा, आज तरी तुमची माझ्या आणि सुराची तालाची शाहीर या ठिकाणी जुगलबंदी आहे म्हणून या ठिकाणी सगळं आपल्या छातावरती ठेवतोय. माई बाबा म्हणायचं आहे काय दर्शन असावं. वंदना
शुद्ध आषाढी एकादशीला येईन देवा तुझ्या दर्शनाला. ओ शुद्ध आषाढी एकादशीला येईन देवा तुझ्या दर्शनाला. येईन देवा तुझ्या होईल दंग गाईन अभंग, होईल दंग गाईन अभंग. कान मृदुंगाचा धरू वंदना, तव चरणाला धरू वंदना, तव चरणाला धरू वंदना, तव चरणाला धरू वंदना, तव चरणाला पाहिन तुझी मी सावरी मूर्ती, मिळेल माझ्या जीवनाला स्फूर्ती. ओ पाहिन तुझी मी सावरी मूर्ती, मिळेल माझ्या जीवनाला स्फूर्ती. मिळेल माझ्या जीवनाला स्फूर्ती. संतांचा संग देईल रंग, संतांचा संग देईल रंग. कृपा करा सद्गुरु वंदना, तव चरणाला धरू वंदना, तव चरणाला धरू वंदना, तव चरणाला धरू वंदना, तव चरणाला धरू. ओ वैष्णवांचा देव विठोबा, वैष्णवांचा देव विठोबा. आज मंगळी स्वरूप वंदना, तव चरणाला धरू वंदना, तव चरणाला धरू वंदना, तव चरणाला धरू वंदना, तव चरणाला धरू. वंदना तव चरणाला करू. ओम श्री गणपती गजानन महादेवी बजरंग कैलासवासी काळजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया.
अशी नृत्यकला पद्धत धोपटवाडी कलगीवाले शाहीर सन्मानी आमचे माऊली प्रभाकरचे धोपट माऊली दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं 12,000 पारितोषिक. त्याचप्रमाणे खास आजच्या कार्यक्रमासाठी मुंबईमधून आलेले माझे मित्र सन्माननीय सुशीलदादा भलेकर दादांच्या माध्यमातून रोख रुपये 1,001 रुपयाचं 12,000 पारितोषिक. त्याचप्रमाणे स्वतः सोलांचा भाषा शाहीर राजेश निकम बुवाचे चाहते खास मुंबईवरून आज या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत कल्पेश शंकर माधव आणि साहिल मोहन माधव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं 12,000 पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश आलेली आहे वेळी झाली राहतो तुझ्यासाठी या ठिकाणी. त्याचप्रमाणे विनायक हरिचंद्र बलेकर खास राजेश दादाच्या आवाजासाठी 200 रुपयाचं 12,000 पारितोषिक आलेलं आहे. शाहीर मानाचा मुजरा करतो मित्रांनो. तर म्हणून मित्रांनो या ठिकाणी कुमार सागर शिवण निर्मित व प्रणीत शिवण संकल्पित आम्ही कोकणवासी नमन मंडळ संगमेश्वर सह निर्माता कुमार निलेश डावर, शाहीर गीतकार श्री संदेश मांडवकर, दिग्दर्शक श्री विनायक उर्फ पप्पू घोटन तसेच माझ्या सर्व या कलाकारांच्या माध्यमातून रोख रुपये 501 रुपयाचं 12,000 पारितोषिक आहे. शाहीर मानाचा मुजरा माझे माऊली तुकाराम दादा मालक दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा 12,000 पारितोषिक. तर मित्रांनो या ठिकाणी संवाद झालेला आहे ना. मोठमोठं गार केलं गंमतमध्ये भेट सागर दादा वेलकर दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक फरमाईश आलेला आहे. कोकण एक नंबर. आज काय मित्रांनो आज रात्र आपलीच आहे. उद्या सकाळी मुंबईला पोहोचायचं. 7च्या आत आपली वारीला आपण पोहोचणार. काय ढोलकीवादन आणि म्हणून या ठिकाणी शाहिरांचं म्हणणं आहे म्हणतात मोठं गार केलं गंमत मध्ये असा भाव माझा लय चांगला आहे ना. आता बघू आज गार गरम काय होते तर सदा होऊनच जाऊ दे. आजचा झोपाट उद्या मुंबईत घ्यायला बरा पडेल. पण शाहीर मागाशी तुम्हाला म्हटलंय आज तरी तुमच्यानी माझी जुगलबंदी आहे. हे भागात जे पब्लिक आहे ना तुम्ही गेल्या वर्षी गणपती खंडाळ्यामध्ये मला वाटतं शाहिरांचा कार्यक्रम झाला होता. माझी या ठिकाणी पहिलीच वेळ आहे. आणि सचिन दादांचं स्वप्न होतं बरेच दिवसापासून राजेश भुवाना एकदा तरी खंडाळ्यात आणायचं आहे आणि आज ते पूर्ण झाले मित्रांनो. विषय काय मित्रांनो शाहिराला बघा म्हटलं शाहीर आहे ना भेटी गवार कारला चिवडा सगळं तुम्हाला उद्या मुंबईला पण देईल गोवा. पण आज तरी जुगलबंदी आहे तुमच्या माझी तालाची आणि सुरांची गोवा. आज मला बघायचं आहे. आज मला पण बघायचं आहे नक्की गुरांकडे जाऊन शिकलं तरी काय आहे ना. पण मला जरा हे कळत नाही. हे मला इकडे बघायला जागा मला हे कळत नाही. शाहीर आज चांगल्या हुद्द्यावरती नोकरीला आहे. एमपीएससी शिकले. लॉकडाऊनच्या नंतर हे नाव रूपाला आलं. शिकलं कधी मुंबईला आणि पुण्यात काय गोरा घेऊन गेलं होतं काय पावले गुरांकडे जाऊन म्हणतात राग शिकलो एवढ्या वर्षाचा राग झाला एकच काय बोललो पुढे पावली एका रागाशिवाय काय शिकलंच नाही. एकच राग तो पण मी परवा गायला शाहिरांचा. पण विषय काय मित्रांनो शाहीर सर्वांना उत्सुकता आहे. राजेश बुवा सोबतचे तुमचे घर भेट झाले तुम्ही म्हणता घर कॉपी नाही करत अभिमानानं सांगतोय. उत्सुकता आहे 2023, 24 आणि 25 राजेश बुवा सोबत गाजाला पाय गाण्यामध्ये 26 मध्ये काही जोर दिसत नाही. आज अपेक्षा करतो काही नवीन घेऊन या म्हणून सांगतोय आणि माझ्या सोबतच राहणार हे पण तुम्हाला सांगतोय. तुम्ही जरी काला असाल तरी मी मात्र आहे चांगल्या पायाचाच आहे. म्हणून बुवा नाव गाण्याचं गोंदाईचं गाण्याला गोंदाईचं साक्षीदार हाय विटनेस शाहीर राजेश निकम आणि म्हणून सांगते बुवा आज काहीतरी घेऊन या चांगला विषय आणि म्हणून मित्रांनो विषय आहे गाण्याचा. ही सारी माझी धरणी माता प्रपोली झालेली आहे. आजची तारीख आहे 18 जुलै. काही मोजके 2-2.5 महिने शिल्लक आहेत माझ्या भिंत हाताच्या आगमनाला आणि म्हणून माझ्या प्रत्येक कोकणवासियांना या प्रत्येक लेकरांना प्रत्येक भक्ताला आस लागली बाप्पाच्या आगमनाची. विषय आहे शाहीर गाण्याचा एक आगळा वेगळा म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
सजना माझा आहे तो बांधून ठेवला कसं लावलं बघा गावात ओढून पडेल सजना माझा हिसका नाही काढत हा हो याला हिसका नाही काढत शाहीर आज पण सांगते तुम्हाला आज पण सांगतो बारी आहे शक्ती तुर्याची जर नमान इथं आणला ते करणार पण नाही तरी मला तसा वचन त्यांची बायको आहे मी आणि नवऱ्याने बायकोला दिलेलं वचन कधी तोडायचं नाही तर बायकोला दिलेल्या वचनचं नवऱ्याने म्हणणार तर संध्याकाळी जेवणाचा ताट भेटायचा नमान करायचा नाहीतर सगळा सामान बांधून घेऊन सगळे विषय काय मित्रांनो प्रत्येक लोक आपले आहेत या भागात काय नमन होत नाही काय बोलवडे भाऊ नमन होत नाही नमनात जर शक्ती तुला होत नसेल तर शत्रुला नमन हवाय कशाला एवढाच मला काय विरोध नाही विषय काय यांना कोणतरी 100 रुपये बक्षीस देणार ओ नमन करा ओ करा घी आणि पाणी तुझी पाणी आली पाणी बघा काय पाणी राडा म्हणा तुला मला नाही केला आम्ही काय खोटे काय झालं दाखवतो राडाच काय असतो म्हणून म्हणायचंय आई पण गेला का वाडी का गेला सचिन पुकारते ना विद्या गे तेरी विद्या देखू मैं सुबह होशा आला भाग द्या जाणी देतो तुम्हाला सोपं करते तुमचा का हे कंपोजर आहे मोठं अजय तुमच्या नंतर घरचाच नंबर लागतो बघा लय मोठा कंपोजर आहे आणि म्हणून बाप्पा अरे माझ्या प्रत्येक लेकराला या प्रत्येक भक्तांना ओढ लागले तुझे ती 14 सप्टेंबरची कधी एकदा येशील तो दिवस कधी गुजरले आणि म्हणून अरे बाप्पा या साऱ्या भक्तांसोबत आणि या निसर्गाने सुद्धा साक्ष ठेवले तुझ्या आत्मनाची ही सर्व माझी धरणी माता आज प्रकृती झाले तुझ्या आगमनासाठी म्हणायचं आहे काय लक्ष असावं सजली ही वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हरा सांग येणार कधी घरा देव बाप्पा लंबोदरा नभ ढोल वाजवून सांगती पाऊस धारा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजूर वारा देवा आणि या भक्तांप्रमाणे हा निसर्ग सुद्धा आगे थाटा सजलाय 14 सप्टेंबरच्या दिवसासाठी म्हणून म्हणायचंय 1 2 3 4
तुझ्यासाठी गौरी हरा. आणि म्हणून या ठिकाणी संवाद झालेला आहे. बरोबर बसायला काय काही भरपूर आपल्याला काय काळजी करायची नाही, दम टाकून काही काम करायचं आज. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो संवाद झालेला आहे, गायन झालेला आहे. आता खरी विषय आहे, आता खरी जी मजा आहे ती आहे गवळणीची. बरोबर ना? बरोबर. झोपलं काय? झोपलं? कारण मला माहिती ह्या टाळ्या शिक्का बुवा आल्यावर वाचतील, कारण त्याच्याशिवाय त्या जर पब्लिक शांत बसणार बुवा पण शांत गॅरंटी मी सांगते तुम्हाला. ते बोलणारच नाहीत का आल्यावर तिकडनं आवाज आहे आपल्या घरी सध्या जाऊन त्यांना कारण ज्याला घटस्फोट कोणी पण घेऊ दे, माझ्या भावाला मला सोडायची नाही. हो सगळ्या भावकीत त्यांना जोरात चालू आहे, पण गेल्या वर्षी वचन दिलं आहे, मी नाही दिला त्यांनी मला दिले. माझ्या बाईला मी सोडायचो, बाई कशी पण असू दे, बाय माझा धागा बाय. नवऱ्याने बायकोचा थोडासा त्रास सहन करायला लागतो, काय बाय नवऱ्यानं, बरोबर ना? त्याशिवाय सकाळची घ्यावी आणि संध्याकाळच्या जेवायला भेटत नाही. म्हणून आता विषय आहे आगळा वेगळा गवळणीचा. शाहीराना आमचे 4-5 कार्यक्रम मुंबईमध्ये झाले आणि अजून 4 बाकी आहे मुंबई उद्याचा पण आहे. शाहीरांना वेगवेगळ्या पद्धतीच्या गवळणी दिल्या आहेत, त्यांना प्रेमात गवळणी दिल्या, पण शाहीराने कशामुळे भाग दिली नाही. एक गाण्याचा वागला ललबेलची वारगडी नाच मजा सुरू आगा बघा ना लय भारी बोलतात ते गाणं. विषय काय अजून शाहीरला गवळणी अनेक प्रकारचे दिल्या. आजही थोडासा विषय जरा आगळा आणि वेगळा आणलाय, पण शाहीर गवळण झाल्याच्या आधी तुम्हाला सांगतोय ह्याला जरी घाणेरडी सवय काय माहिती काय, हा वाटत कोणी काय टाकला नाही, हा निवड काही नैवेद्य त्याच्यावरती दगड मारून तो चिकन अंगावरून घ्यायच्या घाणेरडी सवय आहे. म्हणून शाहीर गवळणीचा विषय तुम्हाला रुचेल आणि तुम्हाला पचन पोवा असा सांगितला आहे. तुम्हाला जेवण अभ्यास म्हणतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अहो सांगते मी राधा या कानाची मोठी झाली आता, सांगते सांगते मी राधा या कानाची झाली मोठीच तरा. खेळाया गेला हा होता काना यमुनेच्या तीरा, गोट्या हलवल्यावर कानाच्या राखाचा चढलाय पारा. मग दुरून पाहत होती साधी लीला राधा हिराणीता. विषय कसा काना आणि त्याचे संबंध घडले. दरवाजा मोकळा ठेवा, त्याला ऐकाय मला जाऊ द्या. आता तुमच्या व्यक्ती काय म्हटलं काय झोपतील गाणं तुमच्या येऊन त्यांना ऐकायला जाऊ द्या. गोवानं विषय काय मित्रांनो, त्या यमुनेच्या तीरावरती काना आणि त्याचे संबंध घडले. त्यांचा खेळ चालू आहे. रगोली म्हणू नका, विटीदांडी म्हणू नका, क्रिकेट चेटुफळी म्हणू नका आणि गोट्या म्हणू नका. हे खेळ मित्रांनो पारंपरिक आहेत. आता आपण ज्या खेळतो ना त्या गोट्या झाल्या कसल्या आहेत ना, काचाच्या गोट्या आहेत. पण तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत दगड गोट्याने खेळायचा. शास्त्रात त्याचा उल्लेख आहे. किंवा चेंडूफळी असेल, विटीदांडू असेल, रगोल असेल, हे पारंपरिक शाही भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून चालत आलेले खेळ आहे. त्यातलाच एक खेळ गोट्यांचा होता. विषय काय आहे, राधा सर्व कृत्य पाहत असते, कानाची सगळी धावपळ चालले, काना पळत 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 चाललाय, तर राधा कानाला वाटेत अडवते आणि काय सांगते. विषय शाहीर गवळीतनं कसा आणलाय, स्वतःवरती ओढून घ्यायचा नाही. बघल विषय काय, ऐक रे काल्या घोंगडी वाल्या हो, ऐक रे काल्या. हा माझा काला नाही, माझा किस्सा. राधा कृष्णाला काय म्हणते, ऐक रे काल्या घोंगडी वाल्या, जरा सावरून धर लंगोटी. लहान होता भगवान श्रीकृष्ण, लहान होता, धावतोय पळतोय, आपली लंगोटी सावरतोय. जरा सावरून धर लंगोटी,
उद्या खेळाची होईल पोटी. दादा काय म्हणते कानाला काना धावत पळत चाललायस कुठं? ही लगोटी सुटत चालली तुझी ती सावर आली पाहिजे मग चाललायस कुठं? ऐक रे गाल्या भोंगडी वाल्या जरा सावरून धर लंगोटी जरा सावरून धर लंगोटी. उद्या खेळाची होईल पोटी. उद्या तुझ्या खेळाची होईल पोटी. तुझी हरवल काली गोटी. दादा काय म्हणते तेव्हा काना दगड वाट्याने खेळायचा. आता दगडीचा कलर सगळ्यांना माहिती. काही दगड पांढऱ्या रंगाचे असतात काही दगड तांबसाट रंगाचे असतात आणि काही दगड काळ्या रंगाचे असतात. त्यातली ती गोटी दगड होते. दादा काय म्हणते उद्या खेळाची होईल पोटी. तुझी हरवल काली गोटी. काना या धावता धावता लंगोटीची गोटी तुझी आहे ती जर पडून गेली तर उद्या तुझ्या खेळाचं कसं व्हायचं? हा शाही विषय आहे राधेचा आणि कानाचा. मागच्या वारीत मी विषय दिला होता है ना. खाली हलतोय ना गोबकाला. सचिन दादा आज मी विषय माझ्यावर सोडला तर आमच्या दोघांवरती त्याचाच विषय आहे. त्यावर आधारावरती कानाला परवाच्या वारी शाळेला गवत लावली होती. खाली हलतोय ना गोबकाला पण त्यावर हलतोय मुरली म्हणतात त्यांना भलताच नाही म्हणायचं. अरे सल्ला तुमच्या नागाला घेऊन मी काय करू? मी करू तरी काय? म्हणतात ह्यांना भलताच कसला भलताच गोवा. मी तुम्हाला परवा पण म्हटलं ना बारीक मुंबईच्या तुमचा दीड जागी आहे अडीच जागी आहे का भागी आहे तर मला काय देणं घेणे देण्याशी. पण माझ्या समोर आणलं ना तर त्यांना मात्र ठसल्याशिवाय मी राहणार नाही. मित्रांनो एवढा विषय आहे कबड्डीचा म्हणायचा आहे काय. ऐक रे गाड्या भोंगडी वाल्या 1 2 3 4.
माझे बंधू कल्पेश मालक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आणि फरमाईश आलेली आहे की मगाशी वेळी झाली दादा तुझ्यासाठी मित्रांनो. आज काय टेन्शनच नाही कारण आजची रात्र पण आपलीच आहे आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे श्री विजयशेठ कोळेकर कडवई आमची माऊली शक्तिवाली नामवंत शाहीर आमचे आधारस्तंभ आणि आमच्या खऱ्या कलाकारांचा जर भक्कम पाठीला कोण असेल तर शाहीर सन्माननीय विजयजी कोळेकर माऊली दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहार आलेला आहे. शाहीर मनाचा मुजरा करतो. राजूदांचं नाव मगाशी घेत आहे ते तर खरी असवाडे कोळेकर माऊली आले. अरे वा क्या बात आहे. सन्माननीय शाहीर कोळेकरची माऊली काही काही आलेली आहे कारण की शाहीर मनाचा मुजरा करतो आणि म्हणून फरमाईश शाहीर होती वेळीसाठी राहतो तुझ्यासाठी फरमाईश देतोय आणि मग अशा प्रकारे आपण बोलूया. बोलू या जन्माचं नात आणि विसरू कशी मी गाणा सांग तुला मी राधा मग अंत नको पाहू माझा लवकर जरा तू ये अरे मला सारखा तू माझ्या वागरे या राधेसाठी येशील का तुझा गे मनी धरू नको असा गे राधेसाठी येशील का तुझा गे वेळी झाली राधा तुझ्यासाठी समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय विचारत असतो. लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत दिलेला आहे. गेली काही 4 वर्ष 2023, 24, 25 आणि चालू वर्ष 26 या 4थ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा शाहिरांवरती विषय दिलेला आहे. समाजाच्या सुद्धा बहुतेक माझा हा विषय आता पाठ झालेला आहे परंतु समाजाच्या कानावरती विषय आपल्या देतोय म्हणायचा आहे काय शाहिरांना विषय दिलेला आहे की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय. शाहीर खाली विषयाला तुम्हाला बाजू दिली. नारळमोळी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित असावं आणि अजून त्याच्यामध्ये ऍड केलेली एक बाजू आहे शाहीर की जे माझ्या विषयाचं उत्तर आहे शाहीर तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे. ही सोपी बाजू शाहीर तुम्हाला करून दिली. आज पुन्हा एकदा विषय आपल्यावरती सोडतोय. अपेक्षा करतोय बुवा की आज माझ्या विषयाला पुराव्या दिशेने तुम्ही हात घाला. मी शाहीर खोटं बोलणारा माणूस नाही. या रंगमंचावरती शपथ घेऊन सांगतो माझ्या विषयाच्या ग्रंथाचं मला बुवा नाव देऊ नका कारण विषयाचं उत्तरच जन्मतो आहे. पण माझ्या विषयापर्यंत शाहीर आज पोहोचला तर आज माझ्या या खंडाळा नगरीमध्ये या माझ्या समाजाचं साक्षीने शाहीर तुमच्या ठिकाणी सत्कार करेल. खोटा बोलायचा आणि म्हणून माझे सायकल आली म्हणून म्हणायचंय
आधी मायेचा सवाल साधा अहो करा प्रयत्न तुझ्या दादा मग डावा हा लढवायचा नुसता कोर नाही वाढवायचा हवकरी आणि देवकरी नॉनसेन्स खरं म्हणतोय अरे नुसता कोर नाही वाढवायचा माझा प्रश्न सोडवायचा नुसता कोर नाही वाढवायचा माझा प्रश्न सोडवायचा आज माझ्या विषयाला सुद्धा हात घालायचा आहे म्हणून मित्रांनो शेवटसाठीकडे होत आहे फरमाईश आहे मगाशी कोकणाच्या गाण्याची आमचे दादा मला वाटतं मगाशी दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आणि फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची मित्रांनो एवढं काय बघा गावात होता उद्याचे नियोजन आहे प्राणीमित्र ग्रुपने गेल्या वर्षी शाहीर विकास नागोरे माझ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं त्या कार्यक्रमामध्ये म्हटलं आपलं कोकण आहे ज्याला स्वर्गाहून सुंदर कोकण म्हटलं गेलं तर त्या कोकणावरती अनेक शाहिरांनी वेगवेगळ्या पद्धतीने गाणी लिहिलेली आहेत गाणी गायलेली आहेत चला म्हटलं आपण सुद्धा काहीतरी प्रयत्न करूया प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये त्या गाण्याला पहिल्यांदा नाव ठेवणार हस बुवा हेच विकास शेठ नांगोरे आपलं मी हसलं होतं माझ्या गाण्याला त्यावेळेस मी आज त्याला असं नाही म्हणत आणि ह्या वर्षी गेल्या वर्षी माझ्या गाण्याला नाव ठेवले बुवानी आणि यंदा लोकांना आलं सांगताय बुवाला गाणं कोकणाचं मला सांगा बुवा गाणं किती भारी म्हणतात बघा शाहीर ही आहे पोचपावती माझ्या प्रामाणिकपणाची ही पोचपावती आहे माझ्या कलेची शाहीर आणि म्हणून या ठिकाणी माझे बंधू सन्माननीय रुपेशला धमने एक छोटीशी भेट वस्तू या शाहिरासाठी दादाच्या माध्यमातून आलेली आहे या ठिकाणी माझे आमचे मार्गदर्शक सन्माननीय एक शब्दमेळ्यातील उत्कृष्ट अशा आयोजक म्हणून आपल्याला पाहिलं जातं यावर्षी सन्माननीय शाहीर देवेंद्र झिवर आणि स्वामी शाहीर राजेश निकम असा सामना आमच्या त्यांच्या घरी या ठिकाणी होणार आहे वेळखांब्याला सन्माननीय आमचे बंधू योगेश कलावचे दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा बहादर या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे आणि म्हणून मित्रांनो फरमाईश आलेला आहे माझ्या कोकणाच्या गाण्याची विषय काय आहे गावादाने मला तेव्हा शब्द दिला होता मित्रांनो म्हणजे आज बघा म्हणजे कार्यक्रम आहे म्हणून कोणाचे बात करतो असा विषय नाही हे गाणे ज्यावेळेस रेकॉर्डिंग पण झालं नव्हतं त्यावेळेस गावादाने मला एक फोन केला मला वाटतं राजेश हे गाणं ज्या दिवशी रेकॉर्डिंग करायचा विचार करशील आज साक्षीला एक म्हणून सांगतो या त्या दिवशी हे गाणं कोणाचाही शोधत तर ह्या गाण्याला खर्च किती येऊ दे या गाण्याची संपूर्ण स्पॉन्सरशिप माझ्याकडून असेल गाणं गायलं आणि माझ्या सबंध कोकण वासाने गाणं अजरामर केलं आज
लहान मुलांच्या काही काही लोक असं म्हणतात बुवा आमचा बाबू तुमचं गाणं ऐकल्याशिवाय जेवत पण नाही म्हणतात आणि म्हणून त्यातला जे भूकमाचा एका एकदा आला आहे त्याला बोलवतो स्टेजवर शिवांश तर ये तू बाबू तुझी पण झलक जरा घेऊन जाऊ दे इथं आणि म्हणून विषय आपल्या कोकणाच्या गाण्याचा म्हणायचा आहे काय लक्ष असं होतं माझे नाव रत्नाची कलगी तुला नमन कलाही भावण शृंगारी त्यातनाचे संगसो शिवाला अभी भूर भूर खेळला मुली मंडळ चिपळ मागर संगमेश्वर आता पुढचं गाणं शिवाश वेदांत आवडला माझा भाऊ आहे सागर होळीकर याचा छोटासा चिराजीव आहे अजोरी म्हणून आला गुहागर मधून आणि या गाण्याचा खूप मोठा दिवाना आहे शिवाश एकदा होऊन जाऊ दे चल खेळला पुरी मंडळ परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कार्यक्रमाला उशीर पण बराचसा होत झालेला आहे मला वाटतं हॉलपेक्षा मी आज वेळ जास्तच घेतलाय कारण रात्र ऑफिस आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या पिढीसाठी मुलाचं सहकार्य केलं शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या पिढीसाठी आपला शुभेच्छा देतो शाहीर तुम्हाला तुमच्या पद्धतीने निश्चित कार्यक्रम जेवढा जोर लावून करताय निश्चित तुम्ही करा तुम्हाला शुभेच्छा देतो या ठिकाणी आपण सर्वांची प्रथम धन्यवाद